नमस्कार, मी आनंद पिंपळकर। सर्वात प्रथम म्हणजे आता जो हा व्हिडिओ बनवतोय हा मी स्वतः लिहिलेला नाहीये, हा व्हॉट्सअप फॉरवर्ड आलेला आहे आणि ज्या कोणी लेखकांनी लिहिलं असेल त्यानं माझ्या मनातलंच लिहिलं आहे, म्हणून त्याचे मी आभार मानतो आणि हा व्हिडिओ सादर करतो की मुलांची खरंच लग्न करायची आहेत का नुसती नाटकं करायची आहेत। आपण पाहतो की हल्ली लग्न चांगले मुलगा मुलगी असूनही होत नाहीत का? कारणं असंख्य आहेत, जसं की कमी शिक्षण आहे नको, पगार कमी आहे नको, खेड्यात राहतो नको, शेती नाही नको, स्वतःचे घर नाही नको, घरात सासू सासरे आहेत अरे बापरे मग नको, शेती करतो अजिबात नको, धंदा करतो काय सांगावं खड्ड्यात जाईल नको, शहरापासून फार लांब राहतो नको, माझं आयुष्य या शहरात गेलंय त्या शहरात मी कसं ऍडजस्ट करेन, रंगाने काळा आहे अरे बापरे नको, विरळ केस आहेत नको, टक्कल आहे नको, बुटका आहे म्हणून नको, फार उंच आहे म्हणून नको, जाड आहे म्हणून नको, तगडा आहे म्हणून नको, चष्मा आहे म्हणून नको, वयात जास्त आहे म्हणून नको। आता तो ज्या एरियात राहतो तो एरिया बरोबर नाही म्हणून नको। आता पुढे काय तर मंगळ आहे म्हणून नको, त्याच्या पुढचं कारण एक नाडी आहे म्हणून नको, नक्षत्राचा दोषच आहे, मैत्री दोषच आहे, राक्षसगण मनुष्यगण दोषच आहे मग नको। आता ह्या असंख्य कारणांनी जर तुम्ही लग्नाला नकार देत राहिलात तर मग लग्न करणार कधी, संसार कोणाबरोबर करणार, तुम्ही मायबाप होणार कधी, तुमच्या जीवनात नातवंड येणार कधी, तुम्ही सासू सासरे आजी आजोबा होणार तरी कधी। बरं, एवढ्या सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती गुणवैशिष्ट्ये असतात हे आईवडील सांगू शकतील का? अनेक मुलींना स्वयंपाक येत नाही, चहाही करता येत नाही, संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची माहीत नसतं। मान्य आहे मुली हुशार आहेत, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयांची आणि त्याच्या लठ्ठ पगाराची त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार, मग त्या अपेक्षा पूर्ण नाही होत म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि या सगळ्या कारणामध्ये मुलीचं वय मात्र वाढत राहणार। या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या निर्व्यसनी मुलांचं, ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या आणि त्यांच्या आईवडिलांच्या काही त्यांच्या नातेवाईकांच्या वेल सेटलच्या व्याख्येमध्ये ते बसत नाहीत, त्यामुळे ही स्थळं मागं पडतात। शेतकऱ्यांच्या मुलांच्या बाबतीत तर फारच प्रॉब्लेम, शेतकरी